मंडल आयोग लागू करो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, जरा घ्या मॅम. उद्या सकाळी निघायचं झालं का माझं रातापासून उद्या बघा. या यात्रेचं नाव मंडल जनगणना यात्रा आहे आणि ही जातीय जनगणनेसाठी यात्रा आहे. ओबीसीची जातीय जनगणना मागील 90 वर्षापासून झालेली नाही, म्हणून जातीय जनगणना व्हावी या उद्देशाने मागील 5 वर्षापासून ही यात्रा सुरू आहे. आणि मंडल दिनाचं औचित्य साधून त्या दिवशी आरक्षण ओबीसींना खरं लागू झालं 7 ऑगस्ट 1990ला. या दिवसाचं औचित्य साधून ही यात्रा काढण्यात येते. ही यात्रा जवळपास 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये जाते आणि 65 तालुके 200 गावांमधून ही यात्रा जाते. आणि या यात्रेच्या माध्यमातून जातीय जनगणना झाली पाहिजे, जातीय जनगणनेचे काय फायदे आहेत आणि काय जातीय जनगणना विफल झाल्यामुळे काय नुकसान आहे, या पद्धतीचं जनजागरण लोकांमध्ये होतं. युवक, शेतकरी, विद्यार्थी हे ओबीसी, भटक्यविमुक्त आणि विशेष मागास प्रवर्गाचे विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांचं ओबीसी समाजाचं जनजागरण करण्याच्या उद्देशाने ही यात्रा निघत असते. ओबीसींचा बजेट 4700 करोड रुपये महाराष्ट्रात फक्त आहे, जो की 1 लाख करोडच्या आसपास व्हायला पाहिजे होतं. आणि हा सगळा घोड जो आहे जातीय जनगणनेमुळे झालेला आहे. जातीय जनगणना झाली त्याच्यानंतर डेटा येईल आणि डेटानंतर लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळेल, त्यासाठी ही जनजागरण यात्रा आहे. मुळात यावर्षी केंद्र सरकारने घोषणा केलेली आहे की आम्ही जातीय जनगणना करू, पण याआधीसुद्धा हे एक लबाडाचं आवतन आहे. याआधीसुद्धा 2018ला त्यावेळचे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं होतं की आम्ही जातीय जनगणना करू. सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता त्यांनी ती घोषणा केली होती, परंतु 2019च्या निवडणुकानंतर ते विसरलेत आणि त्यांनी जातीय जनगणना केली नाही. त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा ते म्हणतात की जातीय जनगणना करू, परंतु नुसता जातीय जनगणनेवर आम्ही थांबणार नाही, तर आमचा डेटा बाहेर आला पाहिजे, डेटा बाहेर येऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे आणि आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळाला पाहिजे. तोपर्यंत ही यात्रा अशी सुरू राहील. लोकांचं जनजागरण होईल. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह असतील, वसतिगृह, फॉरेन स्कॉलरशिप आणि आधार योजना, शेतकऱ्यांसाठी जे काही निधी सबसिडी मिळते आणि घरकुल आणि अनेक प्रश्न घेऊन आम्ही लोकांमध्ये जातो आहे. ह्या ज्यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघते आहे औरंगजेबला मनापासून शुभेच्छा. आणि मी सगळ्या ओबीसीच्या नेत्यांना आणि ओबीसी समाजामध्ये असलेल्या सगळ्या लोकांना, विशेषतः तरुणांना विनंती करणार की आपण ह्या विचारधाराला आपण उपस्थिती दर्जवून या विचारधारासोबत त्या ठिकाणी समरस होऊन संपूर्ण ताकद आहे याची जाण राज्यकर्त्याला करून देणं नितांत गरजेची आहे. तुमच्या आमच्या देशामध्ये लोकशाहीला प्रेरित असलेलं, लोकशाहीला खरी वाच्यता आणि लोकशाहीचे तत्त्व देणारं संविधान, त्या संविधानामध्ये मूलभूत तेच आहे. त्या संविधानाच्या माध्यमातून होत असलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून स्थापन झालेलं सरकार, हे सरकार जनहिताचे कामं केले पाहिजे. जे खऱ्या अर्थानं वंचित लोक आहे, जे देऊन दुबळे आहेत, त्याच्यासाठी योजना राबवल्या पाहिजे. पण दुर्दैवानं तसं दिसत नाही आणि म्हणून आपल्याला ही आज काळाची गरज आहे. याला साधंसुद्धा समजू नका. या देशाचं संविधानाच्या माध्यमातून देशातील गोरगरीब लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी आणि त्या ठिकाणी त्यावेळच्या स्वातंत्र्यवीरांनी स्वप्न पाहिलं होतं. स्वप्नपूर्तीचा हा विषय आहे, हे समजून आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी सहभाग झाला पाहिजे. अशा प्रकारचं आपलं मत व्यक्त करतो. मला इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल पोरांचं मनापासून ऋणी, आणि मी पुढंसुद्धा असाच आपल्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी सदैव राहील. चौधरी सरांचं माझे त्यांचे फार जुने संबंध राहिलेले आहे.
बऱ्याचदा विचाराची देवाणघेवाण झालेली आहे, बऱ्याचदा कार्यक्रमामध्ये सुद्धा राहिलेलं आहे. आणि त्यांच्याकडे पाहून आम्हा सगळ्यांनी पुन्हा विचार केला पाहिजे की तत्त्वासाठी जगणं हे माणसाच्या जीवनामध्ये ध्येय असलं पाहिजे, अशा प्रकारचं मत व्यक्त करतो आणि आपल्या शब्दाला विराम देऊन शुभेच्छा.